अहो पंकज भाऊ, ह्या जनतेच्या मतामध्ये किती ताकद आहे आणि जनता लोकप्रतिनिधीला घरी पाठवू शकतो. तर याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये झाडगाव म्हणून गाव आहे, ते वर्धा पंचायत समिती अंतर्गत येतं. तर त्याच्यामध्ये तिथं एक जनतेने निवडून दिलेला सरपंच होता. पण जनतेला सरपंच निवडून दिला होता, तो काम करायला लागला, पण त्याच्या कामाची पद्धती काही लोकांना पटेना आणि तो सगळे लोकांना काय ऐकत नव्हता आणि तो म्हणाला का नाही मला जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि मग तो त्या आविर्भावामध्ये राहायचा, त्याला एक वेगळा अहंकार झाला आणि ते विकास काम करताना तो कोणावर विश्वासात घेत नव्हता, सगळं चाललं होतं. मग त्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्याच्यावर अविश्वासाचा ठरावला. मग त्यानुसार तहसीलदार वर्धा पंचायत समिती असा तो निवडणूक कार्यक्रम लागून अविश्वास त्याला जवळजवळ तो पास झाला. परंतु प्रश्न असा होता की त्याला जनतेने निवडून दिलेलं होतं. त्याचंही म्हणणं बरोबर का जनतेने मला निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही माझ्यावर अविश्वास आणणारे कोण? जनता माझ्यावर अविश्वास आणेल. तर त्याच्याही म्हणण्यामध्ये तथ्य होतं किंवा त्याला कायद्याला धरून होतं. मग शेवट जिल्हाधिकारी वर्धा यांनी तो कार्यक्रम लावून वर्ध्याचे पंचायत समिती यांना व्हिडिओला निवडणूक अधिकारी करून ग्रामसभा बोलावण्यात आली आणि तिथं ते मतदान घेण्यात आलं. त्या मतदानामध्ये त्या सरपंचाची हार झाली. म्हणजे याला घरी पाठवणं होतं, तर त्याच्यावर ते बहुमत झालं. बहुमताने ते ग्रामसभेमध्ये ते मंजूर झालं आणि मतदान त्याच्या बाजूने कमी पडलं आणि त्यामुळे त्या सरपंचाला पाय उतार व्हावं लागलं. तर ह्यावरून आपल्याला असं निष्कर्ष लागतो की जे जनतेने जरी काही ठिकाणी सरपंच निवडून दिलेले, काही ठिकाणी नगराध्यक्ष निवडून दिलेले, तर त्यांना म्हणा का तुम्ही असे वेगळ्या याच्यामध्ये राहू नका. जनतेने आम्हाला निवडून दिलेले असं काही कॉलर ताट करू नका. ही जनता आहे, ही जनतेचा नाद करू नका. ही जनता अविश्वासाचा ठराव आणून तुम्हाला घरी पाठवू शकते. तेव्हा तुम्ही कायद्याला संविधानाला धरून दर्जेदार कामं करा. लोकांचा रोज घेऊ नका. जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, पण जनता तुम्हाला घरी पाठवू शकते. हे अण्णा हजारेच्या कायद्याने सिद्ध झालेलं आहे.